नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज तसं म्हटलं तर विषय सांगली जिल्ह्यातला आहे, पण चर्चा देवाभाऊंच्या कोर्टात चेंडू गेलेला आहे. काय असेल तो विषय, त्याच्यावरच विश्लेषण करायचं आहे. तो म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील, जे आता अजितदादा राष्ट्रवादी पक्षात आहेत. म्हणजे एक पाय तिकडं आहे तर एक पाय त्यांचा अर्थात भाजपमध्ये आहे. का तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मदत केलेली आहे. म्हणजे ती युतीत आहेतच, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षात जो त्यांचा पहिल्यापासूनचा जो ऋणानुबंध आहे पहिल्यापासूनचा, तो त्यांनी परत दाखवून दिला आणि आपण भाजप बरोबर आहोत. आणि त्यांना काही करून आता त्यांची घर वापसी भारतीय जनता पक्षामध्ये होणार का, हाच विश्लेषणाचा माझा खरा मुद्दा आहे. कारण ह्याच्यावर चर्चा आता मुंबईत चालू झालेली आहे. परत आहे 3 वर्ष, पण पक्ष बांधणी भारतीय जनता पक्षाची जोरदार झाली पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये, हे आता वर्ण आदेश आहेत. देवाभाऊंचं इकडे लक्ष आहे. आणि मधल्या काळामध्ये देवाभाऊंनीच संजय काकांना घ्यायला विरोध केलेला होता, या सुद्धा आतल्या बातम्या आहेत. पण आता परिस्थिती संजय काकांच्या बद्दल एकदम अनुकूल दिसते. फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर ही एकच व्यक्ती, आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका काय असणार. कारण आज लोकसभा म्हटले की गोपीचंद पडळकर यांचा मतदानाचा गट्टा आहे. आज ओबीसी असेल, धनगर असेल आणि त्यांना मानणारे इतर समाजातला सुद्धा वर्ग आहे ना. तर त्यांची भूमिका आता संजय काकांच्या बाबतीत बऱ्यापैकी अनुकूल दिसते आहे. परंतु ही शेवटपर्यंत राहणार का? मग आता प्रवेश एकदा झाला की झालाच ना. संजय काका भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणारच आहे का नाही? वाढणार. आणि गोपीचंद पडळकर बरोबर असतील आणि गोपीचंद पडळकरांचा जर का ग्रीन सिग्नल असेल तर हा प्रवेश नक्की होऊ शकतो. आणि संजय काका हे उत्सुक आहेत. म्हणजे ते आता विषय येतोय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा पाटील हे आता पश्चिम महाराष्ट्रात कोण कुठं, कुणाला कुठं ठेवायची, कुठली सोंगटी कशी हलवायची, हे सगळं आधी देवाभाऊ कुणाला विचारत असतील तर ते फक्त चंद्रकांत दादा पाटील यांनाच विचारतात. आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा शब्द ते खाली पाडून देत नाहीत, हे तितकंच खरं आहे, हे आम्हाला माहिती आहे. आणि आत्ताच्या काळात सुद्धा संजय काकांनी जे निर्णय केले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जे सहकार्य केलं, ते सुद्धा चंद्रकांत दादा पाटील आणि देवाभाऊ यांच्याकडे बघून त्यांच्या शब्दाला मान देऊनच त्यांनी तो कार्यक्रम जो करायचा तो केला. आणि नंतर जयंत पाटील यांच्यावर भयानक आरोप केले संजय काकांनी. आणि ते आरोप इतके खालच्या पातळीला जाऊन केले असं ते म्हणतायत. पण संजय काकांची जी कुत्सितपणानं अवहेलना केली जयंत पाटलांनी, ती त्याच्यापेक्षा जास्त होती असं संजय काकांचे समर्थक आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा बोलले जाते की संजय काकांची एवढी अवहेलना जयंत पाटलांनी केल्यानंतर संजय काका काय गप बसणाऱ्यातला आहे का? आरेला कारे म्हणणारे ते व्यक्तिमत्व सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलंच आहे ना. संजय काका तसं गप बसणाऱ्यातला नाही आणि ते वाकणाऱ्यातला पण नाही, मोडेन पण वाकणार नाही, असं आहेच त्याचं पहिल्यापासून. हे आम्ही सुद्धा बघतोय. मग आता हे संजय काकांची घर वापसी झाली तर भारतीय जनता पक्षातली गटबाजीचं काय? तर संजय काका ही गटबाजी बऱ्यापैकी मुडीत काढत आहेत. म्हणजे ते सगळ्यांशी चांगलं वागतायत, बोलतायत, असं आता बोललं जाते. गटबाजी कुठले गट राहिले नाही तर संजय काका आले तर चालतील, अशा पद्धतीत एकंदर वातावरण दिसायला लागले. कारण ही ताकद पाहिजे आहे परत सगळ्यांना. कारण ते काकांनी दाखवून दिले ना त्यांच्या पद्धतीत स्वतंत्र संघटना काढून वगैरे. कारण त्यांचा एक वर्ग आहे त्यांना मानणारा. असो, परंतु चंद्रकांत दादा पाटील ह्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते अनुकूल आहेत. आता गोपीचंद पडळकर एवढाच विषय आहे. गोपीचंद पडळकर आता 2 खासदार होणार. हे पुढच्या काळातलं हे सगळं भविष्य. परवाच्या एका कार्यक्रमात सगळ्यांची भाषणं ऐकली, सगळं कुणाचं म्हणजे जयंत पाटलांच्यावर कशी टीका केली पडळकरांनी हे आपण बघितलं. अगदी जोरदारपणे टीका झाल्या. विशाल पाटलांना खासदार होऊन देणार नाही ही त्यांचं ऐकलं, सगळं ऐकलं. विषय आज मी मुद्दावून आणलाय संजय काकांची घर वापसी नक्की कधी. तर हे देवाभाऊंच्या कोर्टात हा चेंडू गेला. देवाभाऊने सुद्धा त्याला गोपीचंद पडळकर आणि हे बाकीच्यांशी चर्चा करून हा निर्णय आपण लवकरात लवकर करूया असं जर का मुंबईत झालं असेल तर सांगलीच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. पडळकरांच्यामुळं आता विशाल ही एकत्र आलेली दिसत आहेत, जयंत पाटील.
पण संजय काकाची इकडं ताकद आली तर मग कुठंतरी आता ही भक्कम वाटणारी ही भक्कम वाटणार नाहीत असं भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा चालू आहे आणि त्यांची राजकीय गणितं तशी घातली जात आहेत. बघूया, संजय काका आता म्हणतील नाही मी आता राष्ट्रवादीमध्ये आहे, परंतु मी आधीच म्हणले एक पाय इकडं आहे एक पाय तिकडं आहे, ते काही बोलणार नाहीत. पण उद्याच्या काळात कदाचित घर वापसी त्यांची लवकरात लवकर झाली तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. फक्त गोपीचंद पडळकर यांचा निर्णय महत्वाचा राहील. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.